sequence आली? हो सर. Yes, sir. Arrangement of orbitals with their Yes, sir. increasing energy. Arrangement of orbitals with their increasing energy. This is the Abbu principle. Then, right, Excuse me, sir. electronic configuration of each atoms Excuse me, depending sir. upon their number of electrons present in atom. Atom मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे त्यावर डिपेंड आहे. So, see, first atom. In case of first atom, atomic number 1. First atom hydrogen. Number of electrons present in atom hydrogen atom 1. म्हणजे आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे 1 इलेक्ट्रॉन. प्रोटॉन्स किती आहे 1. 1 प्रोटॉन. इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन 1 atomic number 1. So आपल्याकडे 1 इलेक्ट्रॉन्स आहे. मग आता त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे 1 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन. मग इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन पहिला ऑर्बिटल कोणता आहे फर्स्ट ऑर्बिटल कोणता आहे कोणता ऑर्बिट नाही कोणता ऑर्बिटल आहे 1 यस. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी किती आहे 1s ची 2. आपली इलेक्ट्रॉन किती आहे 1 इलेक्ट्रॉन म्हणजे काय येईल इथे 1s 1. काय आलं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन हायड्रोजनचं 1s 1. देन सेकंड ॲटम हेलियम. हेलियम कडे इलेक्ट्रॉन किती आहे इलेक्ट्रॉन किती हेलियम 2. प्रोटॉन कडे किती आहे प्रोटॉन किती प्रोटॉन 2 प्रोटॉन. मग आता इलेक्ट्रॉन 2 आहे टू इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन काय येईल 1s 2s2 कसं काय येईल 1s2 1 म्हणजे काय आहे फर्स्ट ऑर्बिट फर्स्ट सेल s ऑर्बिटल which is contain 2 electron. Then lithium. Next atom lithium. किती इलेक्ट्रॉन लिथियम कडे 3. प्रोटॉन किती आहे 3. आता 3 इलेक्ट्रॉनचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. काय येईल इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन 1s 2 1s2 1d 1s2 1s2 1p1 1s2 sequence 1s2 1p1 1p कसा आला रे अब्बू प्रिन्सिपल ची सिक्वेन्स आहे का तुझ्याकडे सिक्वेन्स पहा आहे का नोटबुक मध्ये लिहिलेली सिक्वेन्स 2p1. ऑर्बिटलची ऑर्डर दिलेली आहे ना सर 2s वगैरे काय 1s नंतर काय 2s आहे मग काय येईल 2s1 एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला म्हणजे 2s1. नेक्स्ट बोरॉन. ॲटॉमिक नंबर किती आहे बोरॉनचा 4. बोरॉन
फाईव्ह 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 प्रोटॉन किती आहे बोरॉन Five. ऍटम आहे तर जितके इलेक्ट्रॉन तितकेच प्रोटॉन राहतील मग आता Five. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन सांगा मला 1s2 One One two is two three 1s2 2s2 two S अजूनही Two एक S. इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला अजून काही 2s2 1s2 2s2 three 3s1 2p1 2p1 3 2p1 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 3s1 कोण म्हटलं 2p 3s1 2p1 कसं काय येईल सिक्वेन्स नाही का तुमच्याकडे 2p1 ऑर्डर लिहिलेली ना ऑर्डर दिलेली ऑर्बिटलची काय येईल 2p1 1 1 सपोज निऑन ॲटम निऑन सोडियम ॲटम इलेक्ट्रॉन atomic number of sodium atomic number of sodium 11 11 number of protons प्रोटॉन किती 11 11 मग आता मला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन सांगा काय येईल 1s2 1s2 2s2 2p 1s2 2p8 2p6 येईल ना सर 1s 2p 2p6 1s 2p4 3s1 2p6 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 येईल ना सर 2p6 2p6 इकडे पहा 2p6 11 इलेक्ट्रॉन्स आहे 1 मिनिट unmute yourself आपल्याकडे सोडियम ॲटम कडे 11 इलेक्ट्रॉन्स आहे 11 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे मग आता डिस्ट्रीब्युशन कसं करणार आहे आपल्याकडे ऑर्डर दिलेली आहे ऑर्बिटल ची ऑर्डर दिलेली ऑर्बिटलची 1s 2s 2p 3s 3p 3s 4s 3d ही 3D. ऑर्डर दिलेली आहे मग आपल्याकडे जितके इलेक्ट्रॉन्स आहे तितके डिस्ट्रीब्युट करायचे आहे मग 1s ची कॅपॅसिटी किती आहे मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ s ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन्स 2 अजून शिल्लक किती राहिले 9 इलेक्ट्रॉन्स पुन्हा दुसरा ऑर्बिटल घ्यायचा 2s ऑर्बिटल हॅव्हिंग मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स 2 electrons then remaining 7 electrons 2 2p 2p 2p6 6 p orbital having maximum multiplicity p orbital 6 has electrons maximum 6 multiplicity 6 electrons तरी आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन शिल्लक आहे रिमेनिंग 1 8 electrons 1 electrons are 3s1 remaining 1 3s1 3s1 3s 1s2 2s2 2p6 3s1 1 this is electronic complication of sodium atom सर आपल्याला कितपर्यंत 30 atomic number झिंक पर्यंत तर सोडियमचं परत समजणार सोडियमचं समजून सांगू का आपल्याकडे सिक्वेन्स माहिती आहे तुला सिक्वेन्स माहिती आहे किती इलेक्ट्रॉन्स सोडियमचे करून द्या ना सोडियम हॅलो म्यूट अवरसेल्फ हॅलो सर एकदा सोडियमचा सिक्वेन्स atomic number एक्सप्लेन करून किती आहे यस सोडियमचा atomic number किती आहे 11 11 म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे 11 11 प्रोटॉन 11. किती आहे प्रोटॉन किती आहे 11 11 मग आता आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहायचं आहे सिक्वेन्स तर माहिती आहे तुम्हाला सिक्वेन्स माहित आहे सिक्वेन्स काय आहे 1s 2s 2s 2p 3s यस ही सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स नुसार आपल्याला इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे आता 1s तुम्हाला माहिती आहे वी नो s ऑर्बिटल हॅव्हिंग मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी 2 electrons then
p orbital having maximum multiplicity 6 electrons, d orbital 10 electron, f orbital f orbital f orbital ची किती मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आहे? 40 f ऑर्बिटल 14 इलेक्ट्रॉन्स. 14 आता इलेक्ट्रॉन तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन कोणत्याही ॲटमचं लिहायचं असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहू शकता. 100 ॲटॉमिक नंबर असलेला इलेक्ट्रॉनिक ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहू शकता का? हॅलो 100 हो. ॲटॉमिक नंबर असलेल्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहू शकता ना? हो. लिहू शकता. हम्म? आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन प्रत्येक ॲटमचं लिहिता येऊ शकतं. तुम्हाला आता काय करायचंय 1 to 30 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन कम्प्लीट करायचंय. तर 1 to तुम्ही 30 आता जे लिहून दिलं तेच कंटिन्यू केलं तर चालेल. मी रॅन्डमली घेतले ॲटम. समजा एक ॲटम घेतोय मी, कंटिन्यू केलं सपोज नेक्स्ट ॲटम आयर्न फेरस Fe iron. Atomic number of Fe atomic number of Fe atomic number of Fe 26 किती सर? 26. Then electron number of electron 26 electron 26 proton. Then electronic complication आपल्याकडे 1s2. order आहे 1s 1s2 2s 2s 2p 3s 3s 3p 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 4s 3d 3d. Four. ही आपल्याकडे सिक्वेन्स आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहिण्यासाठी आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. एस ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉन नेक्स्ट 2s ऑर्बिटल टेक पार्ट. सर तुम्ही 4s पहिले लिहिला 3d नंतर लिहिला. सिक्वेन्स बघ बरं तू एकदा. आहे का तुझ्याकडे अबू प्रिन्सिपल? सिक्वेन्स बघ तू कशी आलेली आहे. सर पाहतोय. हा सर पाहतोय. सर तुम्ही ते एलिमेंटचं ते नाव नाही दिलं 2p ला किती येते. सांगतोय ना मी. हा सर ते तू तशीच सांग, आहे. 4s आणि सर. 3d चं कोणाला कन्फ्युजन होतं? हा सर बरोबर आहे. तर हम्म. ते वरती लिहिलं नव्हतं ना तुम्ही म्हणून काय नाही. विचारलं. 2p ला किती इलेक्ट्रॉन्स आहे? 6. अजून आपल्याकडे किती शिल्लक इलेक्ट्रॉन आहे? 16 Six. इलेक्ट्रॉन रिमेनिंग आहे 16. मग पुन्हा 3s2 3p6 4s2 20 इलेक्ट्रॉन झाले. आपल्याकडे टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहे? 26 26. म्हणजेच डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन जातील? राहिलेले 6 इलेक्ट्रॉन. 6. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन काय आलंय? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d6. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन आयर्न ॲटमचं फेर Feचं. झिंकचं ही लिहू शकता. झिंकचा ॲटॉमिक नंबर 30 आहे. काय येईल 30 ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन? 3d काय येईल? 3d 8. 10. 3d 10 येईल. 30 ॲटॉमिक नंबर आहे. काउंट करा इलेक्ट्रॉन. हॅलो 10 सर. 10 येईल 10.
सर याला फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणायचं का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज पर एनर्जी लेवल म्हणायचं? इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन. आता इकडे बघा, एक मी तुम्हाला सांगितलेलं आहे पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये किती ग्रुप आहे, कोणकोणते ब्लॉक आहे? एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट. कोणता ऍटम कोणत्या ब्लॉक मध्ये जाणार आहे, कोणत्या कॉलम मध्ये जाणार आहे, हे कशावरून ठरवतो आपण? इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन वरून. फर्स्ट ऍटम पहा इथे, हा जो फर्स्ट ऍटम आहे हायड्रोजन, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन काय आलेलं आहे? 1s 1. म्हणजेच तो ऑर्बिटल कुठे जाणार आहे? एस ब्लॉक मध्ये फर्स्ट कॉलम. एस ब्लॉक मधला फर्स्ट कॉलम. पिरियडिक टेबल असेल तुमच्याकडे पहा, एस ब्लॉक मधला फर्स्ट कॉलम. दुसरा जो हेलियम आहे तो कुठे जाईल? पी ब्लॉक. हेलियम कुठे जाईल? हेलियम सर्वात बाहेरचा ऑर्बिटल कोणता आहे? शेवटचा एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटल आहे. हा जो एस ऑर्बिटल आहे तो कुठे जाईल? हा हेलियम. हेलियमची पोझिशन कुठे येते? एस ब्लॉक मध्ये सेकंड कॉलम. एस ब्लॉक मध्ये सेकंड कॉलम. लिथियम पहा कुठे जाईल? एस ब्लॉक म्हणते थर्ड फर्स्ट कॉलम. एस ब्लॉक मध्ये फर्स्ट कॉलम. 1 इलेक्ट्रॉन आहे ना एस ऑर्बिटल कडे, सर्वात बाहेरचा पाहायचा आहे, सर्वात बाहेरचा ऑर्बिटल. आता मला सांगा त्यावरून आयर्न कुठे जाईल? आयर्न यस ऑर्बिटल मध्ये सेकंड. कोणत्या ऑर्बिटल मध्ये जाईल? आयर्न मध्ये. कोणता? डी ब्लॉक. डी ब्लॉक मध्ये. कसं काय? डी ब्लॉक 6 कॉलम. कोणता आहे? यस यस डी ब्लॉकचा 6. डी ब्लॉकचा 6 नंबर. मीटर सेल्फ. सर्वात बाहेरचा ऑर्बिटल कोणता आहे आयर्नचा? सर्वात बाहेरचा डी. डी. म्हणजे तो आयर्न कुठे जाणार आहे? आयर्न डी ब्लॉक डी ब्लॉक मध्ये. 3D किती आला होता इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन? 3D 6 आला होता. 6 आला होता ना? येस सर. 6. 3D 6. म्हणजेच आता त्याचा कॉलम पहा कितवा आहे? डी ब्लॉक मध्ये 6th कॉलम. 6 नंबर आहे का पहा. बघा आता हा डी ब्लॉक आहे, हा आपला डी ब्लॉक एलिमेंट आहे. ओके. मग बघा 1 2 3 4 5 6 कॉलम आला का आयर्न? 6 कॉलमला येस हा सर. इथं आयर्न Fe 6 नंबरला आलेला आहे डी ब्लॉक मध्ये. हायड्रोजन पहा इथे आलेला आहे फर्स्ट कॉलम मध्ये एस ब्लॉक मध्ये. नंतर बेरिलियम आहे. कोणताही आयटम पहा तुम्ही, फ्लोरीन घ्या, फ्लोरीन हा आहे आपला पी ब्लॉक, हा आहे डी ब्लॉक, हा एफ ब्लॉक आहे, एस ब्लॉक. कोणताही आयटम घ्या, त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन नुसार आपल्याला त्याची अरेंजमेंट करता येते. लिहिलं का इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन फ्लोरीनचं? फ्लोरीन हो सर. सर. येस सर. काय आलं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन फ्लोरीनचं? हॅलो, इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन काय आलंय? फ्लोरीन. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन ऑफ फ्लोरीन एफ. एफचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन काय आलंय? समजलं ना तुम्हाला ऑर्डर कशी द्यायची आहे? इलेक्ट्रॉनिक 9 ॲटॉमिक नंबर आहे. फ्लोरीन 9 ॲटॉमिक नंबर. हॅलो, 1s2 1s2 2s2 आणि 2p5.
2p5 आहे म्हणजे तो कोणत्या ऑर्बिट ब्लॉक मध्ये जाईल? कोणत्या ब्लॉक मध्ये जाईल? 5 किती A नंबरचा मधील कॉलम 5 block. ब्लॉक मध्ये 5 नंबरचा Fifth column. 5 number. Fifth column. 1 2 3 4 5 इथे आला बघा. आलाय का फ्लोरीन? येस सर. कुठे गेला तो? फ्लोरीन 5 नंबर मध्ये गेलाय. हो. हॅलो, फ्लोरीन atom placed in P block of fifth column. Next, mute ourselves. Mute ourselves. Mute ourselves. Next, aluminum atom. Atomic number of aluminum 13. Electronic configuration 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p, 3p. Electronic configuration of aluminum 13 atomic number. Therefore, its 3p1. atomic electron. Yes, 3p1. मी सांगू का सर? 3p1. Then aluminum atom placed in P block, and its position in first column of P block. First column of P block. So, next is the see, this is the electronic configuration of hydrogen to zinc, that is atomic number 1 to 30 electronic configuration. See this atomic number and its electronic configuration. सर क्लिअर नाहीये. Yes, is it clear? Sir, 1s2 दिलेला क्लिअर आहे. नाही दिसत सर. Yes, are you visible? सर ब्लर. Yes, are you visible? Helium 1s. सर ते क्लिअर नाही दिसत. Okay, this is the screenshot. This is the screenshot. Then hydrogen, see hydrogen atom. Yes, हिलियमचं 1s2 दिलंय पण तो पी ब्लॉक मध्ये येतो ना? 1s2 कस काय P ब्लॉक मध्ये? येस ब्लॉक मध्ये. एस ब्लॉक मध्ये पण नाही येत, पी ब्लॉक मध्ये येतो, परंतु तो मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतोय. हेलियम हा ओके सर. इनर्ट गॅस इलेमेंट आहे. कोणता आहे? इनर्ट गॅस इलेमेंट. त्यांना इनर्ट गॅस इलेमेंट का म्हणायचंय? Why? Helium atom is called as inert gas element. Sir, Hello? because their electronic configuration is satisfied. Fulfill. All orbitals are fulfilled with electrons. कारण त्यांच्या सर्वचे सर्व ऑर्बिटल काय झालेले? फुलफिल झालेले. See this inert gas element. Question next is the inert gas element. Inert gas element, it does not participate in chemical bonding. See, they are called as inactive element or noble gases. त्यांनाच आपण राजवायू मूलद्रव्य म्हणतात. मराठीमध्ये in मराठी called as राजवायू मूलद्रव्य, noble gases. Inactive element. Inactive म्हणजे काय? ते ऍक्टिव्ह नाहीये. It does not take part in any chemical reaction, in any chemical bonding. So, question is arise, why inert gases are inactive? Why inert gases are inactive? Inert gases का inactive है? Inert gases like helium, neon, argon, krypton, xenon, radon are the inert gas elements. See, answer, its all orbitals are completely filled and its outer shell is completely filled by electrons. म्हणजे p ऑर्बिटल आहे. p ऑर्बिटल ची मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी किती आहे? 6. 6 इलेक्ट्रॉन.
सर्वात जो बाहेरचा ऑर्बिटल आहे त्याची सी सी हेलियम सी हेलियम सी हेलियम atomic number 2 electronic configuration 1s2 neon 10 atomic number 1s2 2s2 2p6 then argon 18 electron atomic number 18 आहे म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे किती इलेक्ट्रॉन आहे 18 18 आहे सर. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 कोणाला डाऊट आहे या इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन मध्ये नो सर. No, sir. अंडरस्टूड. कोणाला डाऊट आहे सर आता जसं फक्त हिलियम मध्येच पी येत नाही बाकीच्या तर पी येत आहे ना मग हिलियम का बरं वेगळं आहे? आणि तो पण इनर्ट गॅसच आहे ना हेलियम कुठे वेगळा आहे हेलियम त्याच्या inert gas- एंडिंगला एस येते ना बाकीची पी येत आहे ना. हा मग तुझं म्हणणं काय होतं तो एस ब्लॉक मध्ये टाकायला पाहिजे होता ना नाही तो पी ब्लॉक मध्ये टाकायला पाहिजे होता ना तो कारण इनर्ट गॅस आहे म्हणून. हेलियम पी ब्लॉक मध्येच आहे ना पण वरती एस लिहिलंय ना ते ते इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन आहे 1 minute let me finish so see helium atom complete duplet what is mean by duplet and octet see outermost cell बघायची आता आपल्याला सेल ही किती नंबरची सेल आहे 1s फर्स्ट नंबर Shell. 1s फर्स्ट सेल आउटरमोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे याच्या सर्वात बाहेरची सेल कोणती आहे Two 2 electrons. इलेक्ट्रॉन्स आहे आता हा Two. निऑन घ्या निऑन फर्स्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे फर्स्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे Two. 2 इलेक्ट्रॉन सेकंड सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे Two. सेकंड सेल Six. सेकंड सेल Eight electrons. 8 इलेक्ट्रॉन 8 कशाला सांगतो मी हा 2 काय रिप्रेझेंट करतो हा जो 2 आहे हा 2 काय रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ सेल आता सेकंड सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 8 इलेक्ट्रॉन आता ऑर्गॉन पहा ऑर्गॉन फर्स्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे ऑर्गॉन Two. सेकंड सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 8. 8 इलेक्ट्रॉन थर्ड सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 8 इलेक्ट्रॉन नेक्स्ट क्रिप्टॉन फर्स्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 2 इलेक्ट्रॉन 2 आहे सर. सेकंड सेल 8 थर्ड सेल 18 आहे सर 18 थर्ड सेल 18 फोर्थ सेल 8 इलेक्ट्रॉन 8 आहे सर 8 इलेक्ट्रॉन then xenon 18 2 electron second cell 8 electron third cell 18 electron 18 fourth cell 18 electron 18 fifth cell 8 सर 8 electron then radon चाही सर्वात outermost cell पहा कोणती outermost cell contain how many number of electrons present in outermost cell 8. 8 8 electron आहे सर आता बघा
प्रत्येक ऑर्बिटलच्या आउटरमोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 8 आहे सर. 8 इलेक्ट्रॉन आहे. इथेही 8 आहे, इथेही 8 इलेक्ट्रॉन आहे, इथेही इलेक्ट्रॉन 8 आहे, इथेही 8 इलेक्ट्रॉन आहे, इथेही 8 इलेक्ट्रॉन्स आहे. Then in case of neon, argon, krypton, xenon, radon, all these orbitals outermost shell contain how many number of electrons? 8. 8. 8 electron. Therefore, these elements complete octet rule. Octet. Octet rule means, what is mean by octet rule? Octet rule, In this case, the electron are present in outermost shell. 8. outermost shell contain 8 electrons. These elements are called as inert gas elements. Octet. Octet, complete octet rule. And only helium atom complete duplet rule. Duplet. Duplet rule. Then जे atom outermost cell, ज्या atomची outermost cell fulfilling by 2 electron or 8 electrons, these elements are called as inert gas elements. These elements are called as inert gas elements. त्या atomला काय म्हणतात? inert gas elements. मग आता हेलियम जरी outermost cell मध्ये s ऑर्बिटल असला तरी पिरियडिक टेबल मध्ये तो कुठे दिलेला आहे? Noble Periodic gases table मध्ये मध्ये. इथे दिलेला आहे पहा. इनर्ट गॅस, हे सर्व काय आहे? इनर्ट गॅस एलिमेंट्स आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ओके. सर हेलियम सारखे अजून पण कोणते पण डुप्लेट रूल फॉलो करणारे आहे का एलिमेंट? नाहीये. ते जर असते तर ते कुठे आले असते? इनर्ट गॅस मध्ये आले Inert असते. gases मध्ये. एलिमेंट मध्ये आले असते. कोणता आयटम आहे? तुम्ही gas इलेक्ट्रॉनिक element. कॉम्प्लिकेशन कोणताही आयटमचं पहा. आउटरमोस्ट सेल मध्ये 1s2 ऑर्बिटल येतो कुठे? म्हणजे आउटरमोस्ट सेल फुलफिल पाहिजे ना? नाहीये सर. सर्वात बाहेरची सेल हो. हिची फुलफिल पाहिजे. ओके. मग आता तुम्ही म्हणता मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. मग तो इनर्ट गॅस झाला का? ऑक्टेट कम्प्लीट नाही करत आहे सर. त्याची ऑक्टेट octet ने complete कम्प्लीट नाही करत. करत तो. आउटरमोस्ट सेल फुलफिल नाहीये. सर्वात बाहेरची सेल ती फुलफिल नाहीये बाय 8 इलेक्ट्रॉन्स. 8 इलेक्ट्रॉन ती फुलफिल झालेली नाहीये. सो these elements are called as inert gas elements. मग आता त्यांना inert gas element का म्हणायचंय? Why they are called as inert gas elements? Because they does not take part in any chemical reaction. आता तुम्हाला गरज नाही. समजा तुमच्याकडे खूप पैसे आहे, तुम्हाला गरजच नाहीये, तर तुम्ही कोणाला मदत करताल का? मदत करताल नो का तुम्ही? नो नाही. किंवा दुसऱ्यांकडून मदत घेताल का तुम्ही? नो सर. नाही. म्हणजे तुम्ही काय झाले? निष्क्रिय झाले. निष्क्रिय म्हणजे इनऍक्टिव्ह. कशामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झाले का तुम्ही? इनर्ट. म्हणजे तुम्ही काय केलं? थोडं इनर्ट केलं. म्हणजे तुम्ही कोणत्याही रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व झाले नाही, कारण तुम्हाला गरज नाही. रिएक्शन केव्हा होते? ऍटम मध्ये बॉन्डिंग केव्हा होते आणि रिएक्शन केव्हा होते? ज्यावेळेस दोन्ही ऍटमला गरज असेल फुलफिल करण्याची. इनर्ट होण्यासाठी, तुम्ही स्टेबल होण्यासाठी काय करणार? जर तुमच्याकडे काही पैशांची कमतरता आहे तर तुम्ही काय करणार स्टेबल होण्यासाठी? हॅलो. स्टेबल होण्यासाठी काय करणार? देवाणघेवाण करणार, मदत घेणार तुम्ही कोणाकडून. म्हणजे तिथे तुमची काय झाली? रिएक्शन झाली. रिएक्शन काय झाली? समजा
एका ऍटमला तुम्ही इलेक्ट्रॉन दिले आणि दुसऱ्या ऍटमनी घेतले, म्हणजे त्यामध्ये तुमचं काय तयार झाले, बॉन्डिंग तयार झाली. पण हे ऍटम कोणाला इलेक्ट्रॉन देतही नाही आणि घेतही नाही, म्हणजे बॉन्डिंग होईल का? No, sir. नो सर. So ती See, this is Hund's rule, filling of the orbitals with electrons. Hund's rule. हा Hund's rule आहे, filling of orbitals. समजा s ऑर्बिटल घेतला, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी किती s ऑर्बिटलची? मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ s ऑर्बिटल 2 2 आहे सर. Two. आता इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट कशी करायची आहे? 2 इलेक्ट्रॉनची, 1 इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शन आणि सेकंड इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शन द्यायचं आहे. काय? एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शन आणि एक इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शन लिहायचं आहे. दिस इज द करेक्ट सिक्वेन्स. जर कोणी असं लिहिलं, फर्स्ट इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शन, सेकंड इलेक्ट्रॉन ही अपवर्ड डायरेक्शन असेल, तर ही मेथड काय आहे? रॉंग मेथड आहे. ओके. सर म्हणजे नाही कळालं. इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल कडे किती इलेक्ट्रॉन आहे? किती दोन आहे. इलेक्ट्रॉन आहे? 2 इलेक्ट्रॉन. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? 2s2 समजा, किंवा 1s2. 1s2 कसं देणार? 1s2 फर्स्ट इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शन, सेकंड इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शन द्यायचं आहे. फर्स्ट इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शन, सेकंड इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शन. समजा पी ब्लॉक घेतला, पी ब्लॉकची मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी किती आहे? 6. इलेक्ट्रॉन. 6 आहे. आता 6 इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट कशी करणार? तर पहिला See, arrow वरती See these fill orbitals with parallel spin before pairing any orbital. Fill orbitals with parallel spin. सर्व आधी काय करायचे? पॅरलल स्पिन द्यायची आहे. फर्स्ट इलेक्ट्रॉन, सेकंड इलेक्ट्रॉन, थर्ड इलेक्ट्रॉन. हे झाले पॅरलल स्पिन. काय झाले? पॅरलल स्पिन बिफोर Parallel spin. पेअरिंग एनी ऑर्बिटल. बिफोर पेअरिंग, पेअर करण्या अगोदर सर्व ऑर्बिटल काय करायचे? पेअर मध्ये द्यायचे. 3 इलेक्ट्रॉन झाले. फोर्थ इलेक्ट्रॉन पेअर अप, फिफ्थ इलेक्ट्रॉन अँड सिक्स्थ इलेक्ट्रॉन. हे किती झाले इलेक्ट्रॉन? 6 इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल मध्ये. समजा डी ऑर्बिटल घेतला, डी ऑर्बिटल किती? 1 2 3 4 5. डी ऑर्बिटल कडे किती इलेक्ट्रॉन आहे? 10 इलेक्ट्रॉन. आता फर्स्ट इलेक्ट्रॉन कुठे जाईल? पॅरलल स्पिन करायची आधी. 1 2 3 4 5. हे झाले पॅरलल स्पिन. 6 नंबरचे इलेक्ट्रॉन काय होणार आता? पेअर अप. 6 नंबर इलेक्ट्रॉन अगेन पेअर अप. 6 7 8 9 and 10. Okay. Then in case of C carbon atom, त्याच्याने डाऊनवर्ड कधी द्यायची? ज्यावेळेस पेअर अप होतील त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शन लिहायचं आहे. सी कार्बन ॲटम, ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन 1s2 2s2 2p2. 1s2 2s2 2p2. 1s इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन काय? 1s2 2s2 2p2. Hey. मग आता
पहिले तसंच झोप लागून गेली का तुला? हॅलो हॅलो, कोण झोपलाय समजत नाही का? हॅलो आहे का तुम्ही? हॅलो हॅलो, मीट अवर सेल्फ. हॅलो, मीट अवर सेल्फ. 1s2 1s2 कसा घेणार? फर्स्ट इलेक्ट्रॉन सेकंड इलेक्ट्रॉन. 2s2 कसं लिहिणार? फर्स्ट इलेक्ट्रॉन सेकंड इलेक्ट्रॉन. परंतु पी ऑर्बिटल मध्ये 6 इलेक्ट्रॉन राहतात. ब्लॉक किती तिथे पी मध्ये? 3 ब्लॉक आहे. मग फर्स्ट 3 block. इलेक्ट्रॉन सेकंड इलेक्ट्रॉन पेअर करण्या अगोदर सर्व ऑर्बिटल मध्ये काय करायचंय? पॅरलल स्पिन द्यायचे. एक 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 प्रत्येकात टाकून द्यायचंय. जसं तुम्ही डिस्ट्रीब्युशन करताना काय करतात? प्रत्येकाला सेम डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर काय करतात? प्रत्येकाला 1 1 1 1 देऊन टाकतात. पुन्हा जर उरले तर पुन्हा अगेन रिडिस्ट्रीब्युशन करतात. समजा इथे जर कोणी जर लिहिलं असं फर्स्ट इलेक्ट्रॉन आणि सेकंड इलेक्ट्रॉन, ही मेथड काय आहे? रॉंग मेथड आहे. हा इथे डायग्राम मध्ये दिलेला आहे. करेक्ट मेथड अँड इनकरेक्ट मेथड. करेक्ट मेथड कोणती आहे आणि इनकरेक्ट मेथड कोणती? दिस इज करेक्ट मेथड, दिस इज इनकरेक्ट मेथड. सी इन केस ऑफ नायट्रोजन, correct method and incorrect method. C, correct method and incorrect method in case of nitrogen atom. C, नायट्रोजन ॲटमचं देता येईल का तुम्हाला? इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन समजलंय का? 1s2 2s2 2p3. हो सर. Then oxygen atom, C oxygen atom. Correct method and incorrect method. C, correct method and incorrect method. So this is the electronic complication of different atoms. कोणताही ॲटम झाला दिला तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहू शकतात का? हॅलो Yes, sir. तर हो तुम्हाला सर, आज लिहू शकतो. असाइनमेंट मला एक असाइनमेंट आहे आज 1 to 30 ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन कम्प्लीट करायचे. चार्ट सांगितलेला आहे. पहिला कॉलम मध्ये एलिमेंट्स द्यायचं आहे. सिम्बॉल सिक्वेन्स पहा कशी द्यायची आहे. ते टेबल कसा तयार करायचा आहे? टेबल एलिमेंट symbol atomic number is denoted by which letter? Atomic number Z. Protons, number of electrons, and then electronic complication. Okay, हा टेबल तयार सर करायचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचंय? ते SPDF मेथड ने का आता नवीन सांगितली ती नाही मेथड? नाही SPDF मेथड 1s2 2s2 दोन्ही मेथड द्यायचे. दोन्ही मेथड Okay, sir. द्यायचे आहे. 1s2 2s2 आणि ही दुसरा जी मेथड सांगितलेली आहे फर्स्ट इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शन, सेकंड अपवर्ड डायरेक्ट, जे असेल सिक्वेन्स ती येईल तर कम्प्लीट थेरी करता. बुक मध्ये ना प्रॅक्टिकल बुक मध्ये यायचंय का? आता हा प्रॅक्टिकलच्या नोटबुक मध्ये द्या किंवा थिअरी मध्ये लिहिले तरी चालेल. सर प्रॅक्टिकलच्या बुक मध्ये हाफ ऑफ पार्ट करून लिहायचंय का? हो 50% प्रॅक्टिकल. सर तुम्ही पीडीएफ पाठवून द्या ना, मग काय लिहायचंय सर? तुम्हाला सांगितलं ना आता टेबल दाखवला ना तयार करून, तो टेबल प्रमाणे 1 to 30 लिहायचं आहे. सर आज घेतलंय ना मी. प्रॅक्टिकल दोन पार्ट मध्ये हा? पार्टीशन बुक करायचं. मध्ये चालेल का? काय प्रॅक्टिकल बुक दोन पार्ट मध्ये पार्टीशन करायचं. हो प्रॅक्टिकल नोटबुक मध्ये 2 पार्टिशन करायचे. ओके, सर कोणते 2 पार्टिशन? पहिला आहे कोणतं आणि दुसरं कोणतं आहे? फर्स्ट राहील
फर्स्ट असाइनमेंट राहील. असाइनमेंट सर फर्स्ट प्रॅक्टिकल लिहिलेलं आहे आम्ही. सर थेरी ठीक आहे, नोटबुक मध्ये नंतर लिहितो ना. आधी ओके हा ओके फर्स्ट लिहिलेलं आहे आम्ही. तुम्हाला जिथे लिहायचं थेरी नोटबुक मध्ये लिहा, जिथे लिहायचं तिथे लिहा. फक्त कम्प्लीट करून ठेवा. मी नंतर ओके, मागू सर. शकतो. ओके सर. सर आपल्याला जिंकचे पुढचे एलिमेंट्स हे करता येणार ना? येईल ना करता. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहिता येईल ना तुम्हाला लिहायचं असेल तर. नाही पण सिलेबस मध्ये नाहीये ना. नाही 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 सिलेबस मध्ये नाही आहे. share PDF? नो नो सर कसं लिहायचं कळलं नाही. आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट टॉपिक. सर ओके कसं मी लिहायचं कळलं. पीडीएफ उद्या हॅलो पीडीएफ उद्या शेअर करतो मी तुम्हाला. हॅलो हॅलो ओके सर. उद्या माझं लेक्चर राहील. उद्या एक्स्ट्रा लेक्चर राहील. हॅलो किती वाजता आहे सर? मी टायमिंग सांगेल तुम्हाला. 11 ते टायमिंगला राहील. PDF उद्या शेअर कराल का तुम्ही? 11 ते 12 पहिलेच टाइम आहे सर. कोणाचा आहे? 11 ते 12. 12 ते 1 माझं लेक्चर राहील. हॅलो 12 ते 1 माझं लेक्चर राहील. सर लेफ्टून जाऊ का? ओके सर. 1 मिनिट 12 ते 1 माझं लेक्चर राहील. ओके सर. ग्रुपवर टाकेल मेसेज. ओके ग्रुपवर मेसेज टाकेल. So you can leave now. सर पीडीएफ कधी सेंड करणार आहे? Tomorrow. I will send tomorrow. सर मला एक डाऊट होता. Yes. सर आम्हाला स्कूल मध्ये फक्त शिकवलं की KLM फक्त के शेल मध्ये 2 असतं आणि बाकीच्या शेल मध्ये 8 असतं. मग आता इथं अचानक कसं केवढं वाढलं त्याचं रिझन? कोणत्या सेल मध्ये? ते आउटर मस्ट सेल सांगितलं. हो तेच. हा काय बोल. स्कूल मध्ये काय झालं तुमचं? आम्ही 10वी पर्यंत असं शिकवलं होतं शाळेवाल्यांनी की KLMN शेल असतं ना, के शेल मध्ये 2 असतं आणि LMN असतं ना त्याच्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन असतं. पण इथं आपण 2n स्क्वेअर घेतलं ना. 2n स्क्वेअर फॉर्म्युला 2n स्क्वेअर नुसारच आहे. तर त्यांनी असं कसं काय होईल? टोटल जे फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर फॉर्म्युलाच यूज करायचा आहे. फर्स्ट ऑर्बिट मध्ये सेकंड ऑर्बिट मध्ये या पद्धतीने. हा चालेल भेटेल मग. झालं चालेल का? 10th ला होता मला डाऊट आहे अजून. हॅलो सर. तुमच्या ग्रुपवर टाकायचं का? यू कॅन लिव्ह नाऊ. सर पीडीएफ पाठवून देऊ दे. हो मी उद्या पीडीएफ पाठवतो. थँक्यू सर. ओके सो यू कॅन लिव्ह नाऊ.